हे आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। जेवणात चांगली डाळ मिळाली नाही म्हणून त्यांनी कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। मुंबईच्या आमदार निवास परिसरात घडलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। यामध्ये आमदार गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर आणि पोटावर जोरदार ठोसे मारलेत। तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे एक कर्मचारी खाली कोसळला होता। आमदार गायकवाड हे आमदार निवासातील खोली क्रमांक 107 मध्ये राहतात। त्यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण ऑर्डर केलं होतं, परंतु पार्सलमध्ये आलेलं वरण अस्वच्छ असून त्यात घाणेरडा वास येत असल्याची तक्रार गायकवाड यांनी केली होती। बंद करा तुम्ही आमदार साहेबांना आज हमने तर काय आमदार साहेब तुम्हाला को क्या अरे मरण नाही एखादा माणूस तसा खाल्ल्यावर मला एकदम बंद आमदार एक तू आमदार खाऊ घालतो लोक काय बोलशील आराम करा काय करू लोकांना मला असं का होईल तुम्हाला काय खाऊ घालतील काय नाही वाच येतो ना कोणी दिलं मला या लोकांचं माझं वेगळं मग असं काय काय तू मॅनेजर असं ठोकायचं लोकांना दुसरं काय हे लोक सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड अँड ड्रग्स बोलव चिडलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टीनमध्ये गोंधळ घातला। तिथे त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली आणि मारहाण सुद्धा केली। आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळत असेल तर त्याबद्दल प्रशासनाकडे तक्रार करता आली असती, विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करता आला असता, परंतु तो मार्ग न स्वीकारता शिंदेंच्या आमदाराने ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावरून संताप व्यक्त केला जातोय। हाच मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा उपस्थित केला आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गायकवाडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणावर कारवाई नक्की कुणावर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।